Welcome back, friends, to part 2 of Where the Mind is Without Fear, poem number 1, SSC Board. ओके, तर फ्रेंड्स या पोएमचं पूर्ण एक्सप्लेनेशन आणि इंग्लिश वर्कशॉपचं क्वेश्चन नंबर 1 आणि 2 हे मी आधीच्या व्हिडिओमध्ये पार्ट 1च्या व्हिडिओमध्ये अपलोड केलेलं आहे. सो यू कॅन गो देअर अँड यू कॅन गो अँड चेक आउट द एक्सप्लेनेशन अँड क्वेश्चन 1 अँड 2. इथे मी क्वेश्चन नंबर 3 पासून एक्सप्लेनेशन स्टार्ट करणार आहे. Where the mind is without fear. Okay, so let's start with question number 3. Answer the following question in your own words. How is the world broken into fragments? इंटू फ्रॅगमेंट्स म्हणजे तुकड्यामध्ये. तर फ्रेंड्स, पोयम मध्ये आपण जेव्हा मी एक्सप्लेन करत होती तेव्हा मी समजावलेलं फ्रॅगमेंट्स म्हणजे तुकडे. सो आपलं जी कंट्री आहे ते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपल्या कंट्रीमध्ये खूप कास्टिझम आहे, रिलिजनच्या बेसिसवरती क्रिटिसाइज करतात, जेंडर बायसेस आहे. So you can write the world is broken into fragments on basis of religion, caste, race, creed, gender, etc. Okay, short and sweet answer. Next, explain what the tireless striving should be for. Tireless striving म्हणजे खूप कष्ट करणे. Okay, tireless striving should be towards perfection. जेव्हा आपण खूप कष्ट करतो, we get perfection, we get success. Next question. Where words come out from depth of truth, explain in your own words. Truth should be in speech and also in action. One should not be afraid to speak the truth and to be sincere. ठीक आहे, दिस इज द आन्सर. आपल्या स्पीच मध्ये खरं असायला पाहिजे, आपल्या ऍक्शन्स मध्ये खरं असायला पाहिजे, आणि जेव्हा आपण खरं बोलतो आपल्याला त्यावर स्टँड घ्यायला हवा आणि आपल्याला भीती नसावी. वी शुड बी सिन्सिअर. ओके, दॅट इज द मीनिंग ऑफ द आन्सर. हु इज दी इन द पोएम? What does the poet appeal to D to do? ठीक आहे, तर आता दी म्हणजे काय आहे? दी मीन्स गॉड, म्हणजे आपला देव. सो फ्रेंड्स, मी तुम्हाला रिक्वेस्ट करीन की जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ बघताय, तुम्ही तुमचं नोटबुक किंवा टेक्स्टबुक घेऊन बसा आणि सोबत एक पेन पेन्सिल घेऊन बसा अँड यू कॅन नोट डाऊन द इम्पॉर्टंट मीनिंग्स जेव्हा मी एक्सप्लेन करत असते. की जर तुम्ही आज हे एक तुमचं रिव्हिजन होणार जेव्हा तुम्ही स्कूलमध्ये परत शिकाल, किंवा जर तुम्ही स्कूलमध्ये हे लेसन ऐकून आला असाल, शिकून आला असाल, तर तुम्ही घरी येऊन हा व्हिडिओ बघत असाल. सो दॅट विल बी अ रिव्हिजन फॉर यू. अँड यू नो व्हॉट इज द बेस्ट रिव्हिजन? टू इयर. म्हणजे जेव्हा आपण ऐकतो ना, जेव्हा आपल्याला एखादं कोणतरी येऊन बोलतं ना, तेव्हा आपल्याला ते जास्त लक्षात राहतं. जेव्हा आपण रीड करतो ना, कधी कधी आपलं लक्ष भटकतं, बट जेव्हा कोणतरी येऊन आपल्याला काहीतरी सांगतं ना, तर ते आपल्या माइंडमध्ये घुसतं. सो आय रिक्वेस्ट यू की तुम्ही एक पेन्सिल आणि नोटबुक टेक्स्टबुक घेऊन बसा अँड राईट ऑल द पॉइंट्स नाईसली, की तुम्हाला ते एक रिव्हिजन होणार. ठीक आहे, सो भटकत नाही, परत विषयावर येऊया. हु इज दी इन द पोएम? सो दी रिफर्स टू गॉड, म्हणजे देव. The poet appeals thee to help the people lead into the heaven of freedom. So people awake with good thoughts, good words and good action. म्हणजे इकडे पोयम दी म्हणजे देवाला सांगतायत की माझ्या कंट्रीला, माझ्या कंट्रीतल्या रहिवाशांना, सिटिझन्सला हेवनची वाट दाखव. म्हणजे माझी कंट्री हेवन सारखी दिसली पाहिजे, जिकडे फ्रीडम ऑफ स्पीच असेल, जिकडे जे सिटिझन्स आहे त्यांचे विचार चांगले असतील, त्यांचे शब्द खरे असतील, त्यांचे ऍक्शन्स चांगले असतील. ओके, नेक्स्ट. व्हॉट क्वालिटीज द पोएट विश टू इनकल्केट इन हिज कंट्रीमेन? इनकल्केट म्हणजे काय? इनकल्केटचा अर्थ आहे की एखाद्या इनकल्केट म्हणजे जेव्हा आपण कोणाच्या तरी सपोज मेंदूमध्ये एक्सप्लेन करतो किंवा आपण लागू करतो, ते अर्थ असतं इनकल्केट. म्हणजे ही विशेष की आपण त्यांनी जे शिकवलं आहे ते शिकवण आपण आपल्या लाईफमध्ये यूज करायला हवं. ठीक आहे,
द पोएट वॉन्ट्स द कंट्रीमॅन टू हॅव द क्वालिटी ऑफ फिअरलेसनेस म्हणजे न भीता, ऑनेस्टी, ट्रुथफुलनेस, नॉलेजेबल, रॅशनॅलिटी अँड ब्रॉड थिंकिंग. ब्रॉड थिंकिंग म्हणजे मोकळे विचार, उच्च विचार. दिस विल हील द कंट्री, सॉरी दिस इज हेल्प. फ्रेंड्स प्लीज हे करेक्ट करा, हेल्प आहे. दिस विल हेल्प द कंट्री टू अचीव फ्रीडम ऑफ थॉट्स. ओके, तर हे आन्सर्स मी स्वतः लिहिले आहे तुमच्यासाठी आणि थोडे रेफरन्स पण घेतले आहे. सो यू कॅन, आणि हे एकदम सिंपल शब्दात मी आन्सर्स लिहिले आहे. प्लस तुम्हाला जर काही डाऊट्स असतील तर प्लीज कमेंट करा अँड आय विल हेल्प यू. शुअरली आय विल रिव्हर्ट ऑन इट. ठीक आहे. सो नेक्स्ट स्लाइड वरती जाऊया. क्वेश्चन नंबर 3B. राइट इन योर नोटबुक योर ओन रिस्पॉन्स अँड जस्टिफाय वेअर नीडेड. इज द पोएम अ प्रेयर फॉर इंडिया अलोन. तुम्हाला वाटतं की हे जे कवींचे विचार आहे ते फक्त आपल्या देशासाठी आहे? सो नो, हे जे विचार आहे हे उच्च विचार आहे. दिस एव्हरीवन कॅन अप्लाय इन देअर लाईफ, म्हणजे प्रत्येक मनुष्य हे वापरू शकतो. सो यू कॅन राईट द पोएम इज अ प्रेयर. इट इज नॉट ओनली फॉर इंडिया बट ऑल द कंट्रीज इन द वर्ल्ड, म्हणजे हे सगळ्यांसाठी आहे. ओके. व्हॉट शुड द वर्ड्स वी स्पीक रिफ्लेक्ट. आपण जे बोलतो त्याच्यातून काय दिसायला हवं समोरच्याला. सो यू कॅन राईट वर्ड्स वी स्पीक शुड रिफ्लेक्ट द डेप्थ ऑफ ट्रूथ. ठीक आहे, हे पोएम मध्ये दिलंय, डेप्थ ऑफ ट्रूथ. व्हॉट शुड पीपल कीप अ वाइडनिंग, हाऊ कॅन इट बी डन. हाऊ शुड पीपल कीप ऑन वाइडनिंग अँड हाऊ कॅन इट बी डन. वाइडनिंग म्हणजे आपले विचार ब्रॉडन करायचे, आपली जी थिंकिंग आहे ती ब्रॉडन करायची. अँड हाऊ इट कॅन बी डन. सो फ्रेंड्स आय रिक्वेस्ट यू की हा क्वेश्चन आहे, हा एक क्वेश्चन नंबर C. सो दिस इज फॉर होमवर्क. यू कॅन राईट युअर आन्सर इन कमेंट्स अँड आय विल रीड इट. ओके. नेक्स्ट क्वेश्चन सेम 3B मध्ये. फ्रॉम व्हॉट डार्कनेस ऑफ नाईट शुड अ नेशन अवेक. A country should awake from the dark nights of division in the society, जातिभेद, caste, gender, discrimination and traditional beliefs which harm and create fragments in the society. तर हा मी माझ्या ओन वर्ड्स मध्ये लिहिला आहे. यू कॅन यूज दिस अँड यू कॅन ऑल्सो क्रिएट युअर ओन आन्सर अँड राईट इट. ठीक आहे. नेक्स्ट. व्हॉट ॲट्रिब्यूट ऑफ रवींद्रनाथ टागोर डज द पोएम प्रेयर रिफ्लेक्ट. म्हणजे ॲट्रिब्यूट म्हणजे त्यांचे विचार. द पोएम रिफ्लेक्ट्स ऑन रवींद्रनाथ टागोर्स पेट्रिऑटिझम. पेट्रिऑटिझम म्हणजे देशभक्ती. अँड लव्ह फॉर हिज कंट्री, हिज क्लिअर थिंकिंग, हिज हार्डवर्क अँड इम्प्रूव्हिंग एज्युकेशन अँड एम्पॉवरिंग ईच कंट्रीमॅन. बघा फ्रेंड्स, जेव्हा मी एक्सप्लेन केलं तेव्हा जर तुम्ही ईच अँड एव्हरी पॉईंटचा मिनिंग लिहिलं असेल, त्याचा अर्थ समजून लिहिला असेल ना, सो यू विल बी very clear in writing the answers. ओके. सो प्लीज हा व्हिडिओ म्हणजे एक यूट्यूबचा व्हिडिओ आहे असं नका समजू. दिस व्हिडिओ इज गोइंग टू हेल्प यू इन युअर फ्युचर. कसं, तर आता मी हे रेकॉर्डिंग करते. ओके. अँड इट इज अवेलेबल ऑन यूट्यूब. ठीक आहे. तर हा एक तुम्हाला लेसन एक्सप्लेन करून होईल. जेव्हा तुमचे एक्झाम्स येतील यू कॅन कम बॅक टू द व्हिडिओ आणि 10, 15, 20 मिनिटात तुम्ही एंटायर चॅप्टर तुमचा रिवाइज करू शकता माझ्या आवाजात. आय कॅन हेल्प यू. ठीक आहे. सो बी केअरफुल इन वॉट एव्हर यू आर डुईंग दिस इयर. हा इयर खूप इम्पॉर्टंट आहे तुमच्यासाठी आणि तुमच्या करिअरसाठी. ठीक आहे. What effect does the repetition of the word where at beginning of each line. So सारखं जर तुम्ही तुमचे पोयम बघाल तर where हा शब्द यूज केलाय. सो इट इज ओनली टू गिव्ह अ म्युझिकल टच इन द लाईन. पोएट्स असतात ते युजली असे वर्ड्स रायमिंग हे सगळं यूज करतात. ठीक आहे. फर्स्ट वन. ठीक आहे. रीड द पोएम केअरफुली अँड कम्प्लीट द टेबल आफ्टर डिस्कसिंग इन पेअर्स. हे तुम्ही तुमच्या फ्रेंड्स बरोबर करू शकता. सो दिस इज द प्रेझेंट सिच्युएशन आणि हे आयडियल सिच्युएशन आहे की ते कसं असायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल माइंड इज फुल ऑफ फिअर म्हणजे भीती आहे अँड यू वॉन्ट इट फिअरलेस माइंड. हेड इज बाउड डाऊन
head is held high. Knowledge is limited to selected people. आणि आयडियल सिच्युएशन जे पोयम मध्ये म्हटलं आहे, नॉलेज इज फ्री. तर काय करायचं फ्रेंड्स, आता फिअरलेस माइंड जे पण पोएट एक्सपेक्ट करतो ना, ते इकडे तुम्ही लिहू शकता. हा, जसं वर्ड्स आहे, वर्ड्स कसे असले पाहिजे, ट्रुथफुल. करेक्ट. हे बघा, वर्ड्स आर ट्रुथफुल. तर ट्रुथफुलचा ऑपोजिट काय आहे, इनसिन्सिअर. जर असं एक्झाम मध्ये आला ना, तर थोडंसं म्हणजे विचार करा की तुम्ही ते कसं इझी करू शकता. हॅबिट. आता हे पोयम मध्ये आहे, देर इज रिझन अँड क्लॅरिटी इन थॉट. त्याचा ऑपोजिट काय आहे, डेड हॅबिट्स. आय थिंक डेड हॅबिट्स पण तुमच्या पोयम मध्ये मेन्शन केलंय. थॉट अँड ऍक्शन. थॉट अँड ऍक्शन्स आर नॅरो माइंडेड ॲटिट्यूड. आणि ते येणार, थॉट अँड ऍक्शन्स आर डिटरमाइंड बाय ब्रॉड आउटलुक. ओके, नेक्स्ट. Okay, so question 5A, complete the following sentence using your interpretation. म्हणजे इंटरप्रिटेशन म्हणजे स्वतःचा अनुभव किंवा स्वतःचा नॉलेज यूज करून. Where the mind is without fear and head is unbowed, we enjoy. The friends, next question I think is of figure of speech. फिगर ऑफ स्पीच मध्ये येतं मेटाफर. ठीक आहे, मेटाफर एक्सप्लेन करण्यासाठी मी हे आधीच स्लाइड्स बनवलंय. मेटाफर इज अन एक्सप्रेशन ऑफ्टेन फाउंड इन लिटरेचर, म्हणजे आपले पोयम्स रायटिंग्स मध्ये भेटतात. इट डिस्क्राइब्स अ पर्सन ऑर अ ऑब्जेक्ट बाय रेफरिंग टू समथिंग. एखादी सिमिलर कॅरेक्टरिस्टिक्स असते ना त्याच्याशी. मराठीमध्ये समजायला गेलं तर रूपक शब्द. ठीक आहे, जे आपण कल्पना करतो आणि ते आपण एखाद्या व्यक्तीबरोबर, प्राण्याबरोबर त्याची तुलना करतो. आय विल गिव्ह यू एक्झाम्पल्स, म्हणजे तुम्हाला क्लिअर होईल की मेटाफर काय आहे. फाइंड आउट द मेटाफर फ्रॉम द पोयम. क्लिअर स्ट्रीम ऑफ रिझन. Your reason has been implicitly compared to clear stream. क्लिअर स्ट्रीम म्हणजे जे वाहणारं पाणी असतं ना, ऑफ रिझन, ते आहे. ठीक आहे, तर इथे रिझन, क्लिअर स्ट्रीम म्हणजे रिझन थोडी ना आहे, बट इट इज इनडायरेक्टली कम्पेअर्ड. ठीक आहे. ड्रेअरी डेझर्ट सँड ऑफ डेड हॅबिट्स. सो ड्रेअरी म्हणजे काय, सुकलेलं. ठीक आहे. वे ओल्ड हॅबिट्स हॅव बीन इम्प्लिसिटली कम्पेअर्ड टू द ड्रेअरी सँड. म्हणजे बघा, मी एक्सप्लेन करते सेंटेन्स. ड्रेअरी डेझर्ट ऑफ सँड म्हणजे जे चुकीचे मार्ग आहेत, जेव्हा आपण त्याच्यातून चालतो आणि जर आपले हॅबिट्स पण चुकीचे असतील ना, तर आपण त्यात अटकणार. बट वेन आवर हॅबिट्स आर गुड, वी कम आउट ऑफ दॅट. ठीक आहे, तर हे ह्या सेंटेन्सचा अर्थ आहे. सो जेव्हा तुम्ही लिहिता ना की इट इज अ मेटाफर, तुम्हाला ते एक्सप्लेन पण करावं लागतं. सो यू कॅन यूज दिस लाईन की युअर ओल्ड हॅबिट्स हॅव बीन कम्पेअर्ड टू ड्रेअरी डेझर्ट सँड. ओके, असं तुमचा आन्सर असायला हवा. क्वेश्चन नंबर 9. Imagine that you have to deliver a speech on the occasion of Independence Day or Republic Day in school assembly. Prepare a speech to deliver on India of my dreams. तर तुम्ही प्रिपेअर्ड राहा, असे क्वेश्चन्स येणार तुमच्या एक्झाम मध्ये. सो यू नीड टू ऑल्सो अंडरस्टँड व्हॉट यू आर रायटिंग इन इंग्लिश. ग्रीटिंग अँड सॅल्युटेशन. सो हाय, हॅलो एव्हरीवन. ते सेल्फ इंट्रोडक्शन, स्वतःबद्दल. ठीक आहे, इथे माहिती द्यायची. थर्ड पॉइंट आहे इंट्रोडक्शन ऑन द टॉपिक. अँड देन elaboration of the topic with example, आणि मग conclusion, final, and then thank all the audience. So friends, इकडे तुम्ही बघू शकता my dream India, and I have written a small speech over here. इथे पहिला मी सगळ्यांना ॲड्रेस केला आहे. रिस्पेक्टेड प्रिन्सिपल, टीचर्स अँड माय डिअर फ्रेंड्स, टुडे इज 15th August. इट इज अ डे वेन इंडिया वन अ फ्रीडम. ठीक आहे. मग इथे त्याच्यानंतर तुम्ही स्वतःचं इंट्रोडक्शन देऊ शकता, किंवा इथे मी लिहिलंय बघा, ऑल द सिटिझन्स हॅड मेनी ड्रीम्स फॉर अ कंट्री, सम ऑफ विच वुड हॅव सर्टनली कम थ्रू. ओके. Hello friends, my name is dash dash dash.
and often I think about my dream of India too, and I would like to tell you something about it. ओके, आता इंडिया बद्दल जेवढं पण चांगलं आहे आपण यू कॅन राईट. सो आय हॅव रिटन हिअर इन इंडिया ऑफ माय ड्रीम देर विल बी नो पॉवर्टी. ठीक आहे, एव्हरी इंडियन वुड बी एबल टू लिव्ह अ कम्फर्टेबल लाईफ. एव्हरी सिंगल पर्सन वुड बी लिटरेट. शिक्षण सगळ्यांना असणार. अँड नॉलेज वुड बी ओपन टू ऑल. सगळ्यांना मिळणार शिक्षण. इररिस्पेक्टिव्ह ऑफ कास्ट, क्रीड अँड रिलिजन. देशामध्ये शिक्षणाच्या बाबतीत तरी भेदभाव नसणार. एव्हरी सिटिझन वुड बी ऑनेस्ट अँड ओपन माइंडेड. दिस इज इन माय ड्रीम्स. म्हणजे मी असा विचार करते की इंडिया अशी असली पाहिजे. इन माय ड्रीम आय वुड लव इंडिया टू बी करप्शन फ्री, because corruption is the root cause of injustice in all the sectors. Every man, woman and children would be able to hold up his head with dignity and self-respect. Okay? India will be a superpower, but unlike the current situation, superpowers, India will always lend a helping hand to the developing nation. म्हणजे इंडिया हे मोठं राष्ट्र बनायला पाहिजे. बट आताच्या परिस्थितीत कसं जे पण मोठे राष्ट्र आहेत ते जरा ओपन माइंडेड नाही आहे. सो आय वॉन्ट इंडिया, इट विल हेल्प ऑल द डेव्हलपिंग नेशन्स ऑल्सो. ओके, देर वुड बी नो नीड टू हॅव अ पोलीस फोर्स बिकॉज देर वुड बी नो क्राईम. आता हे माझं इमॅजिनेशन आहे. सो फ्रेंड्स, यू कॅन ॲड युअर ओन इमॅजिनेशन अँड यू कॅन राईट युअर ओन कंटेंट. ओके, so with this